प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने तुम्हा सर्वांना शालोम। चला आजच्या वचनावर मनन करूया। शमूएलाचे पहिले पुस्तक अध्याय 10 सुरुवातीचे काही वचन। मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना। प्रियांनो, शौल तो उंच बांध्याचा आणि सुंदर मनुष्य होता, जो आपल्या वडिलांचे गाढव जे हरवले होते ते शोधण्यासाठी आपल्या एका दासासोबत निघालेला होता। तो शौल तरुण होता। इस्रायल प्रजेची इच्छा होती की देव आमचा राजा म्हणून नको आहे, आमच्यावर मनुष्य राजा पाहिजे। का मनुष्य राजा पाहिजे म्हटलं तर चहूबाजूच्या देशांवर जसे राजे आहेत तसा आम्हाला राजा पाहिजे आहे। सेनांचा यहोवा परमेश्वर इस्रायल लोकांचा राजा असताना इस्रायलाच्या प्रजेने देवाला राजा न मानता त्यांच्यासारखा कोणीतरी राजा असावं असं त्यांना वाटलं। त्यांनी शमूएलाशी वाद घातले। ते बोलले, आम्हालाही राजा दे। पण देव तुमचा राजा आहे ना, तो देव आपला अधिपती आहे ना, तो आमचा पुढारी आहे ना, आम्हाला देव राजा म्हणून नको आहे, एक मनुष्य आम्हाला राजा म्हणून पाहिजे आहे असं म्हणून त्यांनी त्याच्याशी वाद घातले। तेव्हा शमूएल देवाकडे जाऊन रडला, देवा, हे काय आहे? तू स्वतः इस्रायल लोकांचा राजा बनून त्यांचं नेतृत्व करत होता, तर ही मूर्ख प्रजा राजा पाहिजे असा हट्ट का करत आहे? तेव्हा परमेश्वर बोलला, शमूएला, तू का दुःख करतोस? त्यांनी तुझा नाकार केलेला नाहीये, तर त्यांनी माझा नाकार केला आहे। त्यांना मी नको आहे। त्यांना जसा राजा पाहिजे आहे तसा राजा तू त्यांना दे। जा व जाऊन शौलाला राजा म्हणून अभिषेक कर। ही किती दुःखाची बाब आहे। देव स्वतः त्यांचा पुढारी बनून, परमेश्वरच त्यांचा राजा बनून त्यांना विजय देत असताना त्यांच्या आशेनुसार बहुमूल्य असं जीवन त्यांना द्यायचं आहे, समृद्धी त्यांना द्यायची आहे असं परमेश्वराने ठरवलं होतं, तर त्यांनी देवाला नकार दिला। स्वतःच्या हातांनी देवाला त्यांनी दूर केलं। राजा पाहिजे असं म्हटल्यावर परमेश्वराने शौलाला त्यांच्यावरती राजा म्हणून निवडलं। शौल कोण आहे? कोणताही उद्देश त्याच्या जीवनात नव्हता। अशा त्या शौलाला परमेश्वराने काय केलं माहीत आहे? अधिकार दिला। देवाने जेव्हा शौलाला तो अधिकार दिला तेव्हा किती नम्रपणे, माझ्यासारखा व्यक्ती ज्याच्याकडे दर्शन नाही, उद्देश नाही, गाढव शोधत मी फिरत होतो, अशा मला परमेश्वराने एवढा मोठा असा अधिकार दिला, मला पद दिलं, आयुष्यभर मी देवाचा ऋणी बनून राहणार आहे असं बोलून त्याने देवाचे आभार मानले पाहिजे होते। नम्र राहून, लीनपणा दाखवून जगलं पाहिजे त्या शौलाने त्याने आपल्या अधिकाराचा आणि पदाचा वापर करत त्याने काय केलं माहीत आहे? त्याने गर्व प्रगट केला। प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज कदाचित तुमची नोकरी असेल आणि आज तुमच्याकडील जो अधिकार आहे तो असेल, किंवा तुमचं पद असेल, तुमचं स्थान असेल, तुमचा हुद्दा असेल, जे काही आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे। देवाने दिल्याशिवाय, त्याने कृपा केल्याशिवाय तुमचं स्वतःचं असं काहीच नाहीये। तुमचं सौंदर्य असेल, तुमचा अधिकार असेल, आणि आज तुमच्याकडे जे धन आहे, जी संपत्ती आहे, जे तुमचं नाव आहे, जे काही तुमच्याकडे आहे, आज तुमच्याकडील कोणतीही गोष्ट तुम्ही स्वतः घेऊन आलेले नाही। जे काही आहे ते देवानेच तुम्हाला दिलेलं आहे। हे सत्य आपण विसरू नये अशी मी प्रभूमध्ये विनंती करत आहे। परमेश्वराने दिलेल्या अधिकाराबद्दल देवाचे आभार मानून शौलाने अधिक देवाच्या समीप राहायला पाहिजे होतं, पण त्याने गर्व करून देवाच्या विरोधात जगण्यास सुरुवात केली। परमेश्वराची आज्ञा पाळणं त्याने बंद केलं। का? कारण माझ्याकडे अधिकार आहे, मी काहीही केलं तरी चालेल, माझा विरोध करणारं कोण आहे? मी आता देशावरती राज्य करणार आहे, गर्व केला। तेव्हा एक दिवस देवाने शौलाला पाठवलं व तो शौलाशी बोलला। तो काय बोलत आहे पाहूया। 15व्या अध्यायातील पहिले वचन। शमूएल शौलाला म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक ह्यांजवर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करण्यास मला पाठवले होते, तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्यांच्याशी कसा वागला ह्याचे मला स्मरण आहे। तर आता जाऊन अमालेकांस मार दे, त्यांच्या सर्वस्वांचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस। पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर। काय कर? सर्वांचा संहार कर।
शमूएल येऊन शौलाशी बोलत आहे, शौला तुला स्मरण आहे का? देवाने तुला राजा म्हणून अभिषेक करण्यासाठी मला पाठवलं याचं तुला स्मरण आहे का? शमूएलाला आठवण करून द्यावी लागली की कोणी त्याला राजा म्हणून अभिषेक केला. मीच तुला राजा म्हणून अभिषेक केला आहे. शौला तू परमेश्वराची आज्ञा मान. तो ऐकत नव्हता. तो आज्ञा पाळण्यास तयार नव्हता. आज आपल्यामध्ये कुणी आहेत का? नोकरी नव्हती तेव्हा तुम्ही चांगलं वचन ऐकत होते. जेव्हा आजारी पडले तेव्हा लक्षपूर्वक वचन ऐकत होते. जेव्हा हातामध्ये 1 रुपया नव्हता देवाच्या सानिध्यात जात होते. कष्टांमधून, अडचणीमधून, संकटांमधून जेव्हा तुम्ही चाललेले असताना अतिशय नम्रपणे देवाच्या उपस्थितीत येऊन प्रार्थना केली व अश्रू देखील गाळले. सोबतच्या भाऊ बहिणींना प्रार्थनेसाठी तुम्ही मदत देखील मागितली. चर्चमध्ये फोन केले, माझी परिस्थिती चांगली नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा, मदत मागितली. तेव्हा देवाने दया केली, तुमचे अश्रू पुसले, त्याने तुमचे कष्ट दूर केले. आणि आज ज्या परमेश्वराने तुम्हाला नोकरी दिली, तुमची आर्थिक स्थिती स्थिर केली, त्यानंतर तुम्ही परमेश्वराला पूर्णपणे विसरून गेले आहात. देवाने शौलाला खूप मोठा आशीर्वाद दिला. त्याने त्याला देशावरती सत्ता दिली. त्या सत्तेचा दुरुपयोग करून त्याने काय केलं माहीत आहे? तो परमेश्वरापासून दूर झाला व त्यामुळे कोणता परिणाम घडला? चला पाहूया. 15व्या अध्यायातील 26 वचन पहा. पहिल्या वचनामध्ये जेव्हा शमूएल तेथे आला, शमूएल तेथे काय बोलला माहीत आहे? देवाने आपली प्रजा इस्रायल ह्यांच्यावर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करण्यास मला पाठवले होते. काय याची तुला आठवण आहे का? शौला, मी तुला आठवत आहे ना? तुला अभिषेक करण्यासाठी परमेश्वराने ज्या संदेष्टाला पाठवलं होतं तो मी आहे, तोच मी याजक आहे. आठवतं का? जेव्हा दीन आणि हीन परिस्थितीमध्ये, दरिद्रीमध्ये असताना, उद्देश विरहित जगत असताना देवाने तुला अभिषेक करण्यासाठी मला पाठवलं. तुझ्या लक्षात आहे का? ज्या देवाने मला पाठवलं होतं त्या देवाने मला पाठवलं आहे. तू त्याचं म्हणणं ऐक. तो काय बोलत आहे पहा. देवाने आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी तुला अभिषेक करण्यास मला पाठवलं होतं, त्या देवाचं म्हणणं ऐक. प्रियांनो, आज देव तुमच्याशी बोलत असताना हेच बोलत आहे. तू माझं म्हणणं ऐक. मी तुला अधिकार दिला आहे. मीच तुला आरोग्य दिलं आहे. सौंदर्य आणि रूप मीच दिलेलं आहे. मी दिल्या वाचून तुला काहीच मिळालेलं नाही. आज तुमच्याकडे जे काही आहे ते मी दिलेलं आहे. तुम्ही माझं ऐका. माझं म्हणणं ऐका. जर तुम्ही माझं न ऐकता आपल्या मनमर्जीचं जीवन जगू लागाल तर मी तुम्हाला सोडून देईल. जर तुम्ही माझ्यावर प्रेम न करता माझा त्याग कराल, मला सोडून द्याल, तर मी देखील तुमचा त्याग करेल. जर देवाने आपल्याला सोडून दिलं तर काय होईल? चला पाहू. 26वे वचन पहा. 15व्या अध्यायातील 26वे वचन. शमूएल शौलाला म्हणाला, मी तुझ्या बरोबर परत जाणार नाही, कारण तू देवाचे वचन धिक्कारले आहे आणि परमेश्वराने तुला इस्रायलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे. काय केलं आहे? तुला धिक्कारलेला आहे. शौला, गर्व करून, अभिमान बाळगून तुला राजा बनवणाऱ्या परमेश्वराला तू धिक्कारला आहेस. देवाची आज्ञा पाळणं तू सोडून दिलं आहेस. यामुळे ऐक, देवाने देखील तुला सोडलेलं आहे. प्रियांनो, देवाने शमशोनाला सोडून दिलं याचं कारण असं होतं की कामुक वासना. त्या कामुक वासनेनी भरून शमशोन जो आहे तो शेवटी परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात पलिष्टी देशात गेला. ज्यांच्यावरती विजय मिळवून परमेश्वराच्या प्रजेला पलिष्टांच्या गुलामगिरीमधून सोडवायला पाहिजे, पण शमशोनाने त्या कामुक वासनेच्या आहारी जाऊन शेवटी त्याने आपले डोळे गमावले. त्याचं सर्व शरीर घायाळ करण्यात आलं. शेवटी एक दुर्भाग्यपूर्ण असं त्याचं मरण तेथे झालं. याचं कारण काय होतं? देवाची उपस्थिती त्याने गमावली. जो शौल उद्देश विरहित भटकत असताना देवाने त्याला दर्शन दिलं व त्याच्यावर दया करून त्याला मोठी सत्ता देऊन देशावरचा राजा केल्यावर त्याने गर्व केला. शमशोन कामुक बनला आणि याने गर्व केला. आज आपल्यामध्ये कोणी गर्वाने भरून देवाने जे दिलं आहे ते प्राप्त करून त्याच्यावर गर्व करत असाल तर सावध रहा. तो गर्व तुम्हाला अनाथ करेल. सर्वांना तुमच्यापासून दूर करेल. तुमच्या आशीर्वादांना दूर करेल. तुमचा अधिकार दूर करेल आणि तुम्हाला एकटं बनवून टाकेल. ऐका, शौल शमूएलाला म्हणत आहे, तू माझ्यासोबत चल, मी तुझ्यासोबत येणार नाही. परमेश्वराचा सेवक शमूएल त्याला बोलू लागला, मी तुझ्या बरोबर येणार नाही.
देवाने त्याला सोडून दिलं, देवाच्या सेवकानेही सोडून दिलं व दाविदाने देखील सोडून दिलं. लक्ष देऊन ऐका. राजा बनवणाऱ्या देवाने त्याला सोडलं. राजा म्हणून ज्याने अभिषेक केला त्या देवाच्या सेवकाने सोडलं. राजाच्या बाजूने गल्लाथाला जाऊन मारणाऱ्या दाविदाने देखील शौलाला सोडून दिलं. त्याला एकटं राहावं लागलं. त्या गर्वाने त्याला देवापासून दूर केलं, गर्वाने देवाच्या सेवकापासून दूर केलं, गर्वानेच दाविदाला देखील त्याच्यापासून दूर केलं आणि शेवटी त्याला एकटं पडावं लागलं. नंतर काय झालं? शेवटचा अध्याय पहा. देव त्याच्या सोबत नव्हता. प्रार्थना करण्यासाठी देवाचा सेवकही नव्हता. मदत करण्यास दावीद देखील नव्हता. आणि जेव्हा पलिष्ठांनी अचानक हल्ला केला तो काहीच करू शकला नाही. काय झालं पाहूया. 31 अध्याय सुरुवातीपासून. पलिष्ठी इस्रायलाशी लढले तेव्हा इस्रायल लोक पलिष्ठांपुढून पळून गेले व गिल्बोआ डोंगरात घायाळ होऊन पडले. पलिष्ठांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निकराने करून शौलाचे पुत्र योनाथान, अबिनादाब व मल्कीशुआ ह्यांचा वध केला. सर्व मरून गेले. शौल हा दुष्ट होता, पण योनाथान चांगला व्यक्ती होता. योनाथान अतिशय आत्मिक होता. योनाथान देवाची इच्छा पूर्ण करू पाहत होता, असा तो आत्मिक होता आणि तो दाविदाचा अतिप्रिय मित्र होता. परमेश्वराला गमावून, देवाच्या सेवकाला गमावून आणि दाविदाला गमावून अनाथ बनून जेव्हा तो चाललेला होता, माझे वडील एकटे कसे जातील असा विचार करून योनाथानाला आपल्या भावांना सोबत घेऊन जावं लागलं. शौल ज्याने परमेश्वराला सोडलं त्याने देवाच्या उपस्थितीला गमावलं व आपल्या मुलांना देखील तो गमावून बसला. आई वडिलांनो, सावध असा. देवाने दिलेल्या अधिकाराला आधार मानून, देवाने दिलेल्या आरोग्याला, आपल्या ताकदीला, आपल्या सौंदर्याला आणि प्रॉपर्टीला आधार मानून मनमर्जीने जगू पाहाल तर काय होईल माहितीये? कुटुंबातील देवाची उपस्थिती गमावाल आणि शेवटी तुम्ही आपल्या मुलांना गमावून बसणार. कुटुंब प्रमुख असून तुम्ही जर देवाला सोडून जगत असाल तर, घरातील गृहिणी असून तुम्ही जर देवाला सोडून जीवन जगत असाल तर, तुम्ही दोघेही जर देवाच्या उपस्थितीला दूर लोटून प्रार्थनेचं जीवन जगत नसाल, देवापासून, देवाच्या सानिध्यापासून दूर जात असाल, जर असंच देवापासून दूर जाल तर मुलांचं काय होईल विचार करा. वर्षांमधून जर एकदाच जर तुम्ही देवाच्या उपस्थितीत जात असाल तर मुलांचं काय होईल? जर नियमित देवाच्या सानिध्यात जात नसाल, उपासना करत नसाल तर मुलं काय करतील? जर तुमच्यामध्येच देवाचं भय नाही, देवाविषयी भक्ती नाही, देवाचा आदर नाही, तर विचार करा तुमचे मुलं कसे बनतील. बायबल सांगतं, पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो ते पुत्रही तसंच करीतो. जर देवावर प्रेम करणारे तुम्ही आहात तर, देवाच्या प्रति भय धरून जीवन जगणारे व्यक्ती आहात तर, देवाच्या सानिध्यावर प्रेम करणारे असाल, देवाच्या उपस्थितीमध्ये नियमितपणे जाणारे असाल तर ते पाहून तुमचे मुलं देखील नियमितपणे जातील. देवाविषयी जर तुम्हालाच पर्वा नसेल, त्याच्या सानिध्याबद्दल तळमळ नसेल, केवळ ख्रिसमसला किंवा मग गुड फ्रायडेच्या दिवसाला जाऊन आराधना करत असाल, केवळ नवीन वर्षाला जात असाल तर मुलं काय करणार आहेत? तेही तसंच करणार. ऐका प्रिय मातांनो आणि वडिलांनो, आज तुम्ही देवाच्या अतिशय समीप जगलं पाहिजे. का माहितीये? तुम्ही देवाच्या समीप जगाल तेव्हाच तुमचे मुलं देखील देवाच्या सानिध्यामध्ये जगू शकतील. तुम्ही जर देवापासून दूर जगत असाल, गर्वाने भरून जगत असाल, कामुकतेने भरून जर तुम्ही जगत असाल तर मग तुमचे मुलं काय करतील? एकदा जरा विचार करा. त्या दिवशी देवाला गमावून शौलाने परमेश्वराची साथ न घेता, देवाच्या सेवकाच्या प्रार्थनेची मदत न घेता, दाविदाला न घेता तो युद्धाला गेला प्रियांनो. तेव्हा त्याच्या मुलांनाही वडिलांचं रक्षण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपला जीव गमवावा लागला. शेवटी तो शौल पलिष्ठांच्या हातात सापडला तर ते लोक, ते माझा खूप छळ करून मला यातना देतील असा विचार करून त्याने तलवार घेतली व तिच्यावर पडून तो मरून गेला. लक्षपूर्वक विचार करा. देवाच्या सानिध्याला गमावून जो अतिशय सुंदर होता, बलवान होता, त्या शौलाने काय केलं? त्याने स्वतःलाच मारून टाकलं. देवाच्या सानिध्याला गमावून ज्याला अधिकार मिळालेला होता, अधिकार प्राप्त केलेला तो शौल, त्याने देवाला गमावल्यामुळे काय झालं? त्याने स्वतःचाच घात केला. देवाने दिलेल्या उपहारांना आधार मानून जर देवापासून दूर जगाल तर ऐका, तुम्ही स्वतःच्या हाताने आपलं जीवन गमावून बसाल. रूतचे पुस्तक 1 अध्याय पहा. शास्त्यांच्या आमदानी देशात दुष्काळ पडला. त्या दिवसात बेथलहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र ह्यांना घेऊन मोवाब देशात काही दिवस
राहायला गेला. त्या पुरुषाचे नाव अलीमलेक व त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती. हे एफ्राती म्हणजे बेथलहेम यहुदा येथील रहिवासी होते. ते मोवाब देशात जाऊन राहिले. पुढे नामीचा पती अलीमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे सुमारे 10 वर्ष राहिले. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. ह्याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली. प्रियांनो, बेथलहेम येथे दुष्काळ पडला. बेथलहेम या नावाचा अर्थ आहे भाकरीचं घर, म्हणजे जेथे समृद्धीने अन्नधान्य असतं असं नगर. देवाने निवडलेलं असं नगर. देवाचे काही सेवक सांगतात जगाचं जे केंद्रबिंदू आहे, सर्व जगाचा जो केंद्रबिंदू असणारं स्थान, या पृथ्वीचा सेंटर स्पॉट कोणता आहे सांगायचं तर बेथलहेम आहे. त्या केंद्रामध्ये जगाचा तारणारा येशू ख्रिस्त तेथे जन्मलेला आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म घेण्यासाठी निवडण्यात आलेलं अद्भुत असं स्थान ते बेथलहेम. या बेथलहेममध्ये दुष्काळ पडला. तो दुष्काळ का पडला? का ती विपत्ती आली? का लोकांना उपाशी मरावं लागलं? का लोकांची उपासमार होण्याची वेळ त्यांच्यावर आली, अशी दुर्भाग्य स्थिती आली? याचं कारण काय होतं? आज आपल्यात कुणी आहे का? पास्टर, आम्ही उपाशी आहोत. खाण्यासाठी अन्न नाहीये. मुलांनाही काही खाण्यास देऊ शकत नाही. पत्नी मुलांचं पोषण करणं शक्य होत नाहीये. मोठ्या दुष्काळांमधून, कष्टांमधून मी चाललेलो आहे. अश्रूंमधून मी जात आहे. तुम्ही म्हणत असाल की याचं कारण काय समजून येत नाहीये. कारण मी स्पष्टपणे सांगतो, ऐका. चला, दुष्काळ पडला. तो दुष्काळ का पडला? एक पान तुम्ही उलटा, कारण समजेल. पहा पुढे. शास्त्रींच्या पुस्तकात पहा, तेथे शेवटच्या अध्यायातील शेवटचं वचन पहा. दुष्काळ का पडला? त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता. ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी. प्रत्येक जण मनाने वागत होता. शास्त्री लोक राज्य करत असताना तेथील प्रत्येक व्यक्ती आपल्या मनमर्जीने जगू लागले. देवाच्या विरोधामध्ये ते जगू लागले. आज आपल्यामध्ये कोणी आहेत का मनाला वाटेल तसे जगत आहे? माझी मर्जी, हे माझं शरीर आहे, माझं आयुष्य आहे, नोकरी माझी आहे, व्यवसाय माझा आहे, सौंदर्य माझं आहे, माझी मर्जी. आहेत का कोणी असे आपल्यात? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाने आपल्याला यासाठी निर्माण केलं नाही की आपण मनमर्जीने जीवन जगावं. तर आपली निर्मिती देवाने यासाठी केली आहे की आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगावं. तुम्ही एक रिमोट कार खरेदी केली व आपल्या मुलाला दिली. बाळा, ही रिमोट कार आहे, तू हातामध्ये रिमोट घे आणि ही कार जर तू तिला पुढे पाठवलं तर पुढे जाईल, राईटला म्हटलं तर राईटला जाईल, डावीकडे म्हटलं तर डावीकडे, ब्रेक लावला तर ब्रेक लागेल. तुला पाहिजे असेल तर तू पहा. असं म्हणून वडिलांनी रिमोटने ऑपरेट केलं. ते पाहून मुलगा खूप खुश झाला. लगेच त्या मुलाने रिमोट कंट्रोल हातात घेतला. बटन दाबल्यावरती पुढे जाऊ लागली. राईट म्हटलं तर राईट, लेफ्ट म्हटलं तर लेफ्ट जाऊ लागली व ब्रेक दाबल्यावर थांबली. किती आनंद, किती खुश झाला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपल्या निर्माणकर्त्या देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जगाल तर, परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये जर तुम्ही राहाल तर किती आनंद आहे, किती बरं वाटेल. आता लक्ष देऊ नका. तो मुलगा कारशी खेळत असताना तो खूप आनंदी होता, पण माहिती नाही काय घडलं. याने पुढे पाठवलं तर कार उजवीकडे गेली, राईट दाबलं तर डावीकडे गेली, पुढे पाठवलं तर मागे येऊ लागली, ब्रेक दाबला तरी ती थांबत नव्हती, कितीही कंट्रोल दाबले तरी ती हलत नव्हती, ती तशीच राहिली. आता तो मुलगा काय करणार सांगा? हा प्रश्न तुम्ही एखाद्या मुलाला विचारून पहा. तुझ्या हातात रिमोट आहे पण कार रिमोटने कंट्रोल होत नाही. उजवीकडे पाठवलं तर डावीकडे जाते, पुढे पाठवलं तर मागे येत असेल तर तू काय करशील? असं म्हटल्यावर तो बोलेल, मी जमिनीवर पटकेल. तो काय करेल? मी ती कार घेईल आणि जमिनीवर आपटेल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चालाल, देवाची आज्ञा पाळाल असं म्हणून, त्याच्या मार्गाने चालाल यासाठी, त्याच्या आज्ञा पाळाल यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. तर तुम्ही देवाच्या आज्ञा न पाळता मनमर्जीचं जीवन जगले आणि देवाने तुम्हाला उचलून जर पटकलं तर काय होईल? तुम्ही मरून जाल. असा दिवस आपल्या जीवनात येऊ नये म्हणून आपण सावध राहायचं आहे. लक्ष देऊ नये का? जेव्हा इस्रायल प्रजा मनमर्जीचं जीवन जगू लागले तेव्हा त्या प्रांतामध्ये काय पडला सांगा? काय पडला? दुष्काळ पडला. आज तुमच्या जीवनात दुष्काळ आहे का? तुमच्या जीवनामध्ये कष्ट आहेत का? आज तुमच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे का? आज तुमच्या जीवनात पोटभर अन्न मिळणार नाही अशी स्थिती आलेली आहे का? याचं कारण काय सांगू? तुम्ही मनमर्जीने जगत आहात.
यामुळे स्वतःच्या हातांनीच तुम्ही हे कष्ट ओढावून घेतले आहेत. जर आज तुम्ही जीवनामध्ये कष्ट भोगत आहात, उपाशी आहात, तर त्याचं कारण काय आहे ते समजून घेऊन देवाकडे जाऊन क्षमा मागाल तर परमेश्वर तुम्हाला अन्न पुरवेल. असं न करता देवाशिवाय तुम्ही जगाल तर तुम्ही भलं झालेलं कसं पाहाल? दुष्काळ पडला आहे म्हणून, खाण्यास अन्न नाही म्हणून, विपत्ती आलेली आहे म्हणून दुबईत गेल्यावर कष्ट दूर होतील का? इंग्लंडमध्ये गेल्यावर संकट जाईल का? अमेरिकेत गेले, ऑस्ट्रेलियाला गेले, त्याने कष्ट दूर होतील? स्वतःमध्ये दारिद्र्य बाळगून, उणीवा ठेवून, स्वतःमध्ये पाप ठेवून तुम्ही कोठेही गेले तरी तुम्ही सुधारू शकणार नाही. अलीम लेखाने जाऊन नामी हिला म्हणाला, येथे राहिलो तर आपण मरून जाऊ. ही जागा आपल्यासाठी चांगली नाही. आपण मोवाब देशाकडे जाऊया. मोवाब देश हा शापित देश होता. मोवाब देश हा देवविरहित देश होता. तेथील लोक देवाची पर्वा करत नव्हते. अशा देशात जायचं त्यांनी ठरवलं व जाऊन तेथे काय करणार? उपजीविका चालवणार. तुझं आणि मुलांचं पोषण मी तिकडे करेल, चल. पत्नी आणि मुलांना घेऊन निघून गेला. प्रियांनो, पोषण करेल असं म्हणून जो घेऊन गेला तो अचानक तिकडे मरण पावला. ज्या जागेमध्ये देव नाही, ज्या स्थानात देव नाही, तेथे तुम्ही जाऊन, जेथे देव जाऊ शकत नाही अशा जागेत जाऊन, देवाला सोडून, देवाच्या सानिध्याला सोडून, नको त्या ठिकाणामध्ये जाऊन मी माझ्या पत्नी आणि मुलांचं संगोपन करेल, मी तिकडे बँक बॅलन्स वाढवेल, मी माझं धन जमा करेल असा विचार करणं म्हणजे हा मूर्खपणा आहे. बायबलमध्ये आपण पाहतो, अलीमलेक आपली पत्नी आणि 2 मुलांना घेऊन तो कोठे गेला? मोवाब देशामध्ये गेला. जेथे देव नाही, जेथे देव जाणार नाही अशा देशात तो गेला. जात असताना त्याने देवाला विचारलं का? नाही प्रियांनो. मनाने वागण्याचा प्रयत्न त्याने केला. जेव्हा मनुष्य आपल्या मनमर्जीने जगण्याचा प्रयत्न करतो, तो कष्ट ओढावून घेतो, दुष्काळ ओढावून घेत असतो व त्याच्यावरती उपाशी राहण्याची वेळ येते. शेवटी काय झालं? जो संगोपन करेल असं बोलला तो मरण पावला. प्रियांनो, जर परमेश्वर सोबत नसेल तर आपली परिस्थिती भयंकर अशी होईल. वडिलांवर भरोसा ठेवून जे मुलं गेले ते मुलं देखील मरण पावले. त्या घरातील स्त्रिया नामी, रूथ, अर्पा या 3ही स्त्रिया त्या आपल्या पतींना गमावून त्या विधवा झाल्या. दुर्भाग्यपूर्ण स्थिती झाली. काय लक्षात येत आहे आपल्याला? देवाला आणि देवाच्या उपस्थितीला जेव्हा आपण गमावून बसतो, त्या देवाला आपण दूर करतो, तेव्हा आमच्या जीवनात काय शिल्लक राहतं? वाईट स्थिती. जीवनाचा अंत होतो. तिकडे शमशोन नष्ट झाला, शौलाचाही नाश झाला. संगोपन करेल असं म्हणून जो नामीला आणि मुलांना घेऊन गेला तो अलीमलेक मरण पावला. आज तुम्ही देवाला सोडून काहीही केलं, देवाला सोडून तुम्ही काहीही करू पाहिलं, ऐका, त्यात नाश होईल. असा दिवस तुमच्या जीवनात येऊ नये यासाठी घरातून बाहेर पडण्या अगोदर तुम्ही परमेश्वराला विचारा, देवाकडे प्रार्थना करा आणि देवाचं सहाय्य आणि देवाची मदत घेऊन त्याच्या सानिध्यासह पुढे जाण्याचा प्रयत्न करा. महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, अतिशय सरळ व स्पष्टपणे तू आम्हा सर्वांशी बोललास, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्यासारखा मनुष्याला आणि मनुष्याच्या अंतःकरणातील गोष्टी जाणणारा दुसरा कोण देव आहे? आम्ही कोण आहोत? आमच्या हृदयाची स्थिती कशी आहे? आमचं पापी जीवन कसं आहे? कोणी नसतं तेव्हा आम्ही कसं जगतो, आम्ही काय करत असतो, हे सर्व जाणणारा तू परमेश्वर आहेस. देवा, आज स्पष्टपणे तू आम्हाशी बोलला आहेस. तू दिलेल्या अधिकाराला आपला आधार मानून, गर्व करून, अभिमान बाळगून त्या शौलाचा नाश झाला. मनाप्रमाणे निर्णय घेण्याच्या आहारी जाऊन अलीमलेखाने कशा प्रकारे कुटुंबाचा नाश केला हे आम्ही आज तुझ्या वचनात पाहिलं आहे. देवा, आजपासून हे सत्य आम्ही समजून घेऊन तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुझ्यासारखं जीवन जगण्याची कृपा तू आम्हाला दे. येथून पुढे आम्ही कधीही तुझ्या वचनाला, तुला व तुझ्या सानिध्याला, तुला व तुझ्या इच्छेला सोडून न देता सावधगिरीने जीवन जगावं अशी महान मोठी कृपा तू आम्हावरती कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद
72